मित्रांनो नमस्कार. मी जे हे यूट्यूबवरती व्हिडिओज पोस्ट करतो आहे, त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहे, त्याच्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. मी पाहतो की महाराष्ट्रातनं अनेक चिकित्सक जे अ, वाचक असतात किंवा ऐकणारे असतात, ते माझ्या व्हिडिओला मनापासून ऐकतात, चांगल्या पद्धतीच्या कॉमेंट्स करतात. काही लोक कॉमेंट्सवरती चर्चाही करतात आणि मी त्यांना समर्पक उत्तरही देतो. जे लोक चांगल्या कॉमेंट्स करतात, म्हणजे सौजन्यपूर्ण कॉमेंट्स करतात, त्यांना मी लाईक्सही पाठवत असतो. परंतु काही लोक अशा तशा कॉमेंट्सही करतात, सौजन्याला धरून नसतात किंवा एक आदरपूर्वक पद्धतीची त्यांची भाषा नसते. अशा लोकांकडे मी दुर्लक्ष करतो. काही कॉमेंट्स तर मी चुकीच्या भाषेने जर केले असतील, तर ते रिमूव्ह पण करतो. कारण एकमेकाबद्दलचा आदर हा आपल्या जीवनाचा आधार असला पाहिजे, अशा विचारसरणीचा मी व्यक्ती आहे. परंतु एकूणच जे काही चाललं आहे यूट्यूबवरती माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून, ते बरं चाललं आहे असं मला वाटतं. पूर्वी मी फेसबुकवरती व्हिडिओ पोस्ट करायचो, परंतु यूट्यूबचं मी पाहतो आहे की हे विश्व थोडंसं व्यापक आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि व्यापक प्रमाणामध्ये आपल्याला दर्शक उपलब्ध होतात आणि एक चांगल्या पद्धतीचे विचाराची देवाणघेवाण होते असं मला जाणवलं आहे. आणि हा प्रवास आपण सगळेजण मिळून आनंदाने पुढे चालू ठेवूया. आपला प्रतिसाद असाच मला मिळू देत. मी सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा वगैरे असं काही म्हणणार नाही. कारण माझा हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू कमर्शियल नाही आहे, व्यावसायिक नाही आहे. मी हौशी माणूस आहे. मला आवडतं जगाशी संवाद साधायला, ज्याला आपण इंटरॅक्ट करायला आवडतं असं म्हणतो, ते मला आवडतं. आणि समाजाने एकमेकांच्या विचारांची आदानप्रदान केली पाहिजे, एकमेकांची मतं ऐकून घेतली पाहिजेत, मांडली पाहिजेत आणि एक सकारात्मक ज्याला आपण एक पॉझिटिव्ह सोसायटी म्हणतो, एक सकारात्मक समाज हा या सगळ्यातनं निर्माण झाला पाहिजे. एक वैचारिक बैठक असलेला समाज, एक नैतिक बैठक असलेला समाज हा निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे ते सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा वगैरे अशी काही वाक्य माझ्या तोंडातनं कधीसुद्धा चुकूनसुद्धा येणार नाहीत. परंतु हां, प्रतिसाद देत राहा, व्हिडिओज पाहत राहा, चर्चा करत राहा आणि एक आनंदी असा हा आपला यूट्यूबवरचा प्रवास आपण सगळेजण मिळून एकत्रितपणाने करूया. धन्यवाद. आजचा जो आपला विषय आहे की काल आपण पाहिलं की महाराष्ट्र राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या नेमणुका काल केल्या, घोषणा केल्या. त्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांना आता नवीन पालकमंत्री लाभलेत. काही चेहरे किंवा काही नावं ही थोडीशी आश्चर्यकारक अशी आहेत आणि त्यातही आश्चर्यकारक असं नसणारं नाव जे आहे ते धनंजय मुंडे यांचं आहे. या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नसावं हे थोडंसं महाराष्ट्राच्यासाठी आश्चर्यकारक आहे. कारण जेव्हापासून ते मंत्री झालेले आहेत, तेव्हापासून ते कुठले ना कुठले पालकमंत्री हे नक्कीच राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं नाव नसणं हे एक प्रकारे थोडंसं आश्चर्यकारक आहे. मला असं वाटतं की त्यांचं हे नाव नसण्यामध्ये सोय आणि समाधान या वेगवेगळ्या कारणांनी घडलेल्या ह्या दोन गोष्टींच्या आधाराने, म्हणजे सोय आणि समाधान या दोन आधारामुळं हे नाव नाही आहे असं मला वाटतं. आता सोय कुणाकुणाची आहे की धनंजय मुंडेचं नाव नाही, याच्यामध्ये कुणाकुणाची सोय आहे याचा जर आपण विचार केला तर सुरेश धस यांनी हा मुद्दा लावून धरला होता की मुंडे भाऊ आणि बहीण या दोघांनाही बीडचं पालकमंत्रीपद आपण देऊ नये आणि अजितदादा यांनी ते पालकमंत्रीपद स्वीकारावं किंवा अगदी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते पालकमंत्रीपद स्वीकारावं, अशा पद्धतीची विनंती सुरेश धस यांनी केली होती. त्यामध्ये आता त्यांनी सुरेश धस यांची सोय केली आहे की धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद दिलं नाही आणि पंकजा मुंडे यांनाही दिलं नाही. अजित पवार यांनी ते पालकमंत्रीपद स्वीकारलं आहे. ही एक सुरेश धस यांची सोय झाली. दुसरी सोय त्यांनी ही करून दिली की आता ही जे काही बीड आणि परळीच्या प्रकरणाची जी चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्या आधारावरती आम्ही त्यांना पालकमंत्रीपद दिलं नाही, असं एक राजकारणामधली सोय ही सरकारने आपली करून घेतलेली आहे. आता समाधान कुणाकुणाचं केलं सरकारने, तर पंकजा मुंडे यांचं सगळ्यात पहिले समाधान केलं की तुम्हाला दिलं नाही तर त्यांनाही दिलं नाही. आणि दुसरं समाधान हे केलं धनंजय मुंडे यांचं की तुम्हाला दिलं नाही तर पंकजांनाही दिलं नाही. म्हणजे या दोन बहीण भावांचं सुद्धा समाधान या निर्णयातनं सरकारने करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये दुसरी बाजू अशी आहे की धनंजय मुंडे यांना मंत्रिपदच देऊ नका किंवा मंत्रिपदावरतीच ठेवू नका अशी सुद्धा एक आग्रहाची मागणी केली गेली. तर त्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी धनंजय मुंडे यांचं समाधान केले की तुम्हाला फक्त पालकमंत्रीच केलं गेलेलं नाही, बाकी तुमचं मंत्रिपद तर आम्ही कायम ठेवलं आहे. ती पण एक सोय किंवा समाधान हे धनंजय मुंडे यांचं या सगळ्या रूपाने केलं गेलेलं आहे.
म्हणजे असं अनेक लोकांच्या सोयी आणि अनेक लोकांचं समाधान असं करत करत हा निर्णय सरकारने राबवला आहे असं मला दिसतं. आणि कोणत्या लोकांना असं वाटत असेल की आमचं ऐकलं गेलं आणि धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद बीडचं दिलं गेलं नाही, त्या लोकांचं हे समाधान क्षणिक ठरेल असं मला वाटतं. कारण अजितदादा हे जर पालकमंत्री असतील, ते 2 जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्यासाठी बीड हा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे पालकमंत्री पदाचा. त्याच्यामुळे जेव्हा कधी DPDCच्या बैठका होतील किंवा पालकमंत्री या अनुषंगानं जेव्हा कधी ज्या ज्या काही घटना घडतील, त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचं स्थान हे क्रमांक 2चं असेल. क्रमांक 1ला अर्थात पालकमंत्री अजितदादा आणि क्रमांक 2ला धनंजय मुंडे हे असतील. म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो ना की अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष, तसं DPDCचे जे अध्यक्ष असतील ते अजितदादा असतील पालकमंत्री, आणि कार्यकारी पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे त्या ठिकाणी काम पाहण्याची दाट शक्यता आहे. कारण ते मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांचा तो अधिकार कुणी नाकारू शकत नाही. या पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये एक नवीन गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडली, कदाचित पहिल्यांदाच घडली असावी असं माझ्या तरी ज्ञानामध्ये आहे. मी चुकत असेल तर आपण मला दुरुस्त करावं. परंतु पालकमंत्री आणि सहपालकमंत्री अशी संकल्पना पहिल्यांदा महाराष्ट्रात राबवली गेलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सहपालकमंत्री म्हणून काही जणांची नेमणूक केली गेलेली आहे. तसंच काहीचं बीडमध्ये घडलं आहे. फक्त इथं ते अलिखित आहे, म्हणजे लिहिलेलं नाही किंवा अधिकृत मान्यता नसणाऱ्या पद्धतीने आहे. ह्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आणि सहपालकमंत्री हे धनंजय मुंडे आहेत. अशा पद्धतीची एक व्यवस्था, अप्रत्यक्ष व्यवस्था या नेमणुकीतनं केली गेलेली आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं आहे. खरं तर त्यांनी त्या पालकमंत्रीपदाच्या सोबतच बीडचंही पालकमंत्रीपद जर स्वीकारलं असतं ते जास्त परिणामकारक ठरलं असतं, जास्त आश्वासक ठरलं असतं. कारण की बीडची जी काही परिस्थिती आहे ती गडचिरोलीपेक्षा वेगळी नाही आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवादाचा प्रश्न आहे म्हणून त्या ठिकाणी एक सशक्त संदेश देण्याच्या दृष्टीनं ते पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे ठेवलं जातं. पण त्यापेक्षा फार काही वेगळी अर्बन नक्षल आणि रुरल नक्षल असं आपण त्याच्यामध्ये 2 प्रकारे करत असतो. तर बीड थोडासा सुधारलेला, म्हणजे गडचिरोली तसा थोडासा आदिवासी भाग असा आपण गृहीत धरतो, पण बीड तसा थोडासा सुधारलेला पुढारलेला जिल्हा असा वाटतो शहरी भाग असल्यासारखा. मग इकडं सुद्धा हे एक प्रकारचा नक्षलवादच चालू आहे, दहशतवादच चालू आहे, भीतीचं वातावरण आहे. त्याच्यामुळे साक्षात मुख्यमंत्र्यांनी इथलं पालकमंत्रीपद स्वीकारलं हे जास्त सार्थक ठरणारं किंवा जास्त आधार देणारं किंवा एक जास्त सशक्त संदेश देणारं ठरलं असतं. परंतु मी जसं आपल्याला म्हणालो की ह्या सगळ्या गोष्टी सोयीच्या आणि समाधानाच्या असतात, तसंच अजितदादांनी त्यामुळे स्वतःकडे पालकमंत्रीपद घेऊन एक प्रकारे अनेकांची सोय आणि अनेकांचं समाधान या निर्णयाच्या मधून केलं आहे असं दिसतं. परंतु पुढच्या काळामध्ये धनंजय मुंडे हेच बीड जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून कदाचित काम पाहतील, आणि तसं जर झालं तर आपण आश्चर्य वाटून घेऊ नये असं मला वाटतं. त्यामध्ये पंकजा मुंडे यांनाही एका ठिकाणचं पालकमंत्रीपद देऊन त्यांनाही एक प्रकारे त्यांचंही समाधान केलं गेलेलं आहे. सगळ्यात चांगल्या ज्या काही घटना घडली ती परभणी जिल्ह्यासाठी घडली असं मला वाटतं. परभणी जिल्ह्याला अनेक वर्षांच्या नंतर, अनेक तपांच्या नंतर स्वतःच्या जिल्ह्याचा पालकमंत्री हा तिथे लाभला आहे मेघना बोर्डीकरांच्या रूपाने. नाही तर परभणी जिल्ह्याला बऱ्यापैकी बाहेरचे पालकमंत्री लाभायचे, काही जर अपवाद आपण सोडले, आणि त्याच्यामुळे त्यांच्या उपस्थितीबद्दलचा विषय शंकेचा असायचा, त्यांच्या उपलब्धतेबद्दलचा विषय अडचणीचा असायचा. स्वतःच्या जिल्ह्याचं पालकमंत्री जर असेल कोणी तर ते जास्त सोयीचं पडतं, प्रशासनाला गतिमान करण्याच्या दृष्टीने सोयीचं पडतं. त्याच्यामुळे परभणी जिल्हा हा माझा स्वतःचा ज्याला आपण नेटिव्ह डिस्ट्रिक्ट म्हणतो, मूळ जिल्हा हा असल्यामुळे एक मला परभणी जिल्ह्याबद्दलची आपुलकी कायमच राहिलेली, आणि तिथं काय चालतं याच्याबद्दल मी लक्ष ठेवून असतो. त्याच्यामुळे मेघना बोर्डीकरांच्या रूपाने तिथं स्वतःच्या जिल्ह्यातल्या मंत्र्याला पालकमंत्रीपद जे भेटलेलं आहे हे परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब आहे. पालकमंत्री त्यांना उपलब्ध असतील, पालकमंत्र्यांची उपस्थिती जास्त प्रमाणामध्ये त्यांना लाभेल, आणि त्या जिल्ह्याला समजणारा, त्यांच्या प्रश्नांना समजणारा, त्या जिल्ह्यातली भूमिपुत्री म्हणून मेघना बोर्डीकर काम पाहत आहेत. तर त्यांचा लाभ या परभणी जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नामध्ये चांगल्या पद्धतीने परभणी जिल्ह्याला होईल, प्रशासनाची त्याच्यामध्ये सोय होईल, आणि नागरिकांच्या सुद्धा अडचणी सोडवण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल. अर्थात या संधीचं सोनं करणं किंवा त्याची माती करणं हे सर्वस्वी मेघना बोर्डीकर यांच्या कार्यपद्धतीवरती अवलंबून राहील की ते या सगळ्या गोष्टीचा लाभ
हा सर्वसामान्य माणसांच्या आणि परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी कशा पद्धतीने करून घेतात हे त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीवरती अवलंबून राहील. लातूर जिल्ह्याला थोडंसं मला वाटतं की एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू असं झालं आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा वारस म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, अशी एक व्यक्ती जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभली, त्याचं एक समाधान कदाचित असू शकतं, एक आनंद असतो त्या गोष्टीचा समाधानापेक्षा. परंतु बाबासाहेब पाटील यांना पालकमंत्रीपद न भेटणं हे लातूर जिल्ह्यासाठी चांगलं नाही. मला असं वाटतं की जिल्ह्यातला मंत्री म्हणून ते इथं असताना त्यांना पालकमंत्रीपद भेटणं हे लातूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने, निर्णयांच्या दृष्टीने खूप चांगलं झालं असतं. मागच्यासुद्धा टर्ममध्ये असंच झालं. संजय बनसोडे हे मंत्री होते, परंतु भारतीय जनता पक्ष जे लातूरचा आहे त्यांचा असा आग्रह असायचा की आमचं अस्तित्व या जिल्ह्यामध्ये जास्त असल्यामुळे आमच्या पक्षाकडे इथलं पालकमंत्रीपद राहावं, आणि त्यांच्या त्या आग्रहाच्या खातर मागच्या वेळेस गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद मिळालं. आणि त्याचं काय झालं त्या पालकमंत्रीपदाचं हे सगळ्या लातूरकरांना माहिती आहे. परंतु संजय बनसोडेंना सुद्धा त्यावेळेस जर पालकमंत्रीपद मिळालं असतं तर बरं झालं असतं. तसंच यावेळेस जर बाबासाहेब पाटलांना पालकमंत्रीपद भेटलं असतं तर जास्त बरं झालं असतं. कारण काही नाही जरी म्हणालो तरी आपण शिवेंद्रराजे भोसले हे सातारचे आहेत. त्यांचं येणं जाणं, त्यांची उपस्थिती, त्यांची उपलब्धता, त्यांची जिल्ह्याच्या प्रश्नांच्याबद्दलची जाण. आता कसं असतं की बाहेरचा माणूस हा जिल्ह्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रश्नांसाठी, माहितीसाठी कुणा ना कुणावरती अवलंबून असतो. तेच जर जिल्ह्यातलाच जर माणूस पालकमंत्री असेल तर त्याला सगळं स्वतःच्या जिल्ह्यातलं माहिती असतं आणि त्याला कुणी फसवू शकत नाही, मिसगाईड करू शकत नाही. आणि स्वतःलाच माहिती असल्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं काम त्या व्यक्तीच्या हातून घडू शकतं. बाहेरच्या व्यक्तीला काय असतं की त्याची किती जरी इच्छा असली तर शेवटी आईचा आणि मावशीच्या प्रेमामध्ये जो फरक असतो तो इथंही फरक आपल्याला जाणवू शकतो. स्वतःच्या जिल्ह्यातला पालकमंत्री असेल तो आईच्या मायेने सगळं करेल, शिवेंद्रराजे भोसले मावशीच्या मायेने सगळं करतील, एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. पण बाबासाहेब पाटील जर का पालकमंत्री झाले असते तर ते लातूरच्या जास्त हिताचं राहिलं असतं असं मला वाटतं. परंतु परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी असा आग्रह केला असेल की आपले 3 आमदार आहेत तर आपल्याकडे पालकमंत्रीपद राहायला पाहिजे, आणि परत मागच्याच वेळेससारखं याही वेळेस त्यांनी ते पालकमंत्रीपद स्वतःच्या पदरात पाडून घेतलं असं दिसतं. अर्थात शिवेंद्रराजे भोसलेही चांगलं काम करतील, लातूर जिल्ह्याच्या विकासामध्ये आपलं योगदान देतील आणि एक छाप, एक आठवण स्वतःच्या चांगल्या कार्यपद्धतीची तेही सोडून जातील अशी आपण सगळेजण मिळून आशा करूया. मधल्या काळामध्ये मला 2 गोष्टी परत एकदा बीड जिल्ह्याच्या या सगळ्या परळी आणि बीडच्या अनुषंगाने उल्लेखित कराव्याशा वाटतात. तिथं एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला की धनंजय मुंडे यांच्या काही समर्थकांनी एका TV चॅनलला पोलीस स्टेशनच्या बाहेर मुलाखती दिल्या. त्यामध्ये सर्व जाती धर्माची लोकं होती. आणि दुसरा विषय म्हणजे मी राहुल कुलकर्णी यांनी ज्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली होती त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ केला होता. तर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने मला खाली बऱ्याच काही कॉमेंट्स मला त्या ठिकाणी आल्या की ही सगळी मुलं हे धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत. आणि हे लोक जो काही बोलतायत, करतायत हे सगळं सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, अशा पद्धतीच्या कॉमेंट्स मला आल्या. त्यांचे धनंजय मुंडेसोबतचे काढलेले फोटोग्राफ्स, कार्यक्रमांना असलेली उपस्थिती, त्याचे फोटोग्राफ्स हे काही लोकांनी मला मेसेजवरती पाठवून दिले. त्याच्यावरून एक माझ्या लक्षात आलं की हे सगळेजण धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत, धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांची जी काही व्यक्त होण्याची जी पद्धत होती तिच्याबद्दलची थोडी साशंकता ही कुणाच्याही मनामध्ये यावी अशा पद्धतीचं त्या व्हिडिओचा एक अंतिम जो निकाल दिसला तो लागला. मला या मुलांना एवढंच सांगायचं आहे की इतकं जे सगळं तुम्ही करताय त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी तुमच्याबद्दल सहानुभूती ठेवावी अशा पद्धतीची तुम्ही अपेक्षा करताय. तर मुलांना तुम्ही पण जाऊन स्वतःच्या नेत्याला सांगा की हे जे काही परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग चालतं, बोगस मतदान चालतं, दादागिरी चालते, खोट्या केसेस केल्या जातात, वाळू माफिया चालते, राख माफिया चालते, हे सगळं थोडं त्यांना आवरायला सांगा. तुम्ही ते तुमचे नेते आहेत, तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत. इतरांचं कुणाचं ते ऐकू कदाचित तुमचं ते ऐकतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि मी हेही अनुभव घेतला की इतर समाजाच्या सगळ्याच लोकांनी, मराठा म्हणून नाही, इतर सुद्धा धनगर असतील, इतर सगळे पुण्यामधले विद्यार्थी असतील, त्यांनी हे आवर्जून सांगितलं की अशा पद्धतीची वागणूक कुणीही कुण्याही विद्यार्थ्याला देत नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला काही प्रसंगात अनुभव आलाही असेल, त्याच्याबद्दल काही आपण नाकारायचं कारण नाही, परंतु तुम्ही त्याचा सहानुभूतीच्या दृष्टीने घेण्यासाठी प्रयत्न करताय. अशा पद्धतीचा एक मेसेज तुमच्या बाबतीमध्ये सगळीकडे गेला हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही अपेक्षित बदल आहे, आता यासुद्धा व्हिडिओमध्ये मुलं म्हणले की बीडची बदनामी करू नका, आम्हाला त्रास होतोय. ते जे मी म्हणालो व्यापारी परळीचे येऊन काही चॅनलला बोलले, त्याही व्यापाऱ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली
की बीडची बदनामी करू नका, परळीची बदनामी करू नका, आम्हाला त्रास होतोय. विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला इथं रूम भेटायला त्रास होतो, बाजूला कोणी बसत नाही, नाश्त्याला कोणी घेऊन जात नाही. व्यापाऱ्यांनी सांगितलं की आमच्या बदनामीमुळे आमचा व्यापार कमी झाला आहे, संक्रांतीचे दिवस होते परंतु पाहिजे तसा आमचा व्यवसाय किंवा व्यापार झाला नाही आणि म्हणून तुम्ही आमची बदनामी करू नका. मला ह्या दोन्ही घटकांना एवढंच सांगायचं आहे की आमची बदनामी करू नका, आमची बदनामी करू नका असं तुम्ही इतरांना सगळ्यांना सांगण्यापेक्षा किंवा माध्यमांना सांगण्यापेक्षा जाऊन फक्त तुमच्या नेत्याला सांगा, ज्यांचे की तुम्ही सगळेजण कार्यकर्ते आहात, की कृपया आपण असं वागा की जेणेकरून आमची बदनामी होऊ नये. ही जी सगळी आमची बदनामी व्हायला लागलेली आहे ही तुमच्या वागण्याने व्हायला लागलेली आहे असं तुम्ही जाऊन तुमच्या नेत्याला सांगा, नेत्यांच्या कार्यकर्त्यांना सांगा की नीट वागा, नाहीतर आपली अशी बदनामी व्हायला लागली, आमच्या व्यवसायावरती परिणाम होतोय, विद्यार्थ्यांनी आमच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम होतो, हेही विद्यार्थ्यांनी जाऊन सांगायला पाहिजे. पण हे दोघंही जण टी व्ही समोर बोलताना धनंजय मुंडेंचं नाव घेत नाहीत किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेत नाहीत. म्हणजे तुम्हीच जर स्वतःच्या बोलण्यामध्ये प्रामाणिक नसाल तर लोकांकडनं प्रामाणिकतेची अपेक्षा तुम्ही का करता? तुमच्याच जर बोलण्यामध्ये आपल्या सोयीसारखं बोलायचं असेल, बोलण्यामध्ये तुमच्यात जर खोट असेल, तुमची जर नियत साफ नसेल, इतरांची नियत साफ राहावी, इतरांच्या वागण्यामध्ये प्रामाणिकपणा यावा असं तुम्ही अपेक्षा का करता? आणि या दोघांचाही कल सुरेश धस यांच्याकडे होता, मी ऐकलं ते. परंतु मला ह्यांना हे विचारायचं आहे की सुरेश धस यांनी फक्त मुद्दा मांडला, मुद्दा निर्माण कुणी केला हे पण आपण पाहायला पाहिजे. जर का जे कोणी लोक त्याच्यामध्ये आहेत, त्या संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये, राख माफियामध्ये, वाळू माफियामध्ये, खोट्या नाट्या केसेस करण्यामध्ये जे कोणी लोक सामील आहेत त्यांनी जर ते मुद्देच उपस्थित केले नसते किंवा ते विम्याचं प्रकरण असेल, विम्याचं तर प्रकरण किती मोठं आहे, कुठं कुठं जाऊन किती किती एकराचे विमे काढलेत परळीच्या लोकांनी, हे जर सगळं तुम्ही निर्माण केलं नसतं, हे जर मुद्दे तुम्ही निर्माण होऊ दिले नसते तर सुरेश धसेंनी काय उपस्थित केलं असतं? शेवटी आपण वागण्यात जर नाही चुकलो तर पुढचा माणूस बोलण्यात चुकण्याचा प्रश्नच नाही. आणि आपल्या वागण्यात न चुकता जर पुढचा माणूस बोलला तर लोक त्याला महत्त्वही देत नाहीत. का महत्त्व देतील? मुद्दा जर एखादा संदर्भहीन असेल तर कुणी त्याला महत्त्व देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही सांगायचं आहे, जे काही तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा जे काही तुमचा कंठ दाटून येतोय आता, हे सगळं तुम्ही जाऊन फक्त धनंजय मुंडे यांना जरी सांगितलं की ही खालची सगळी व्यवस्था आपण नीट करावी, तुम्हाला 2 वेळेस आता आम्ही आमदार म्हणून निवडून दिलं आहे, बूथ कॅप्चरिंग करू नये, बरं वाटत नाही. लोकसभेला बूथ कॅप्चरिंग झालं ते ह्यांना दिसलं नाही का? विधानसभेला बूथ कॅप्चरिंग झालं हे ते ह्यांना दिसलं नाही का? तेव्हा ते सगळं बरं वाटलं, कारण ते तुमच्या सोयीचं होतं, तुमच्या नेत्याच्या सोयीचं होतं, त्याच्या पक्षाच्या सोयीचं होतं. परंतु आता सगळं तुमच्या गैरसोयीचं जे तुम्हाला दिसायला लागलं आहे त्याच्यामुळे आता तुमचा कंठ दाटून येतोय, म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये आज पाणी येतं आहे, म्हणून तुम्ही आज पोटतिडकीने मीडियाच्या समोर बोलताय की आमची बदनामी करू नका. अहो, तुमची कुणीही बदनामी करत नाही आहे, तुम्ही स्वतःच तुमच्या वागण्याने स्वतःची बदनामी करून घेताय. ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती कुठंतरी तुम्ही प्रामाणिकपणे मान्य करा आणि त्याच्यावरती कारवाई करा. तुमच्या नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना जाऊन सांगा की हे झालं ते झालं, हे वागणं तुम्ही बंद करा. परळी ही आत्ताच अशी झाली, बदनाम झाली अशातला काही भाग नाही. परळी पूर्वपारपासून बदनाम आहे. एक पंकजा मुंडेचा जर कार्यकाळ सोडला तर गोपीनाथ मुंडेंच्या कार्यकाळात सुद्धा आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात सुद्धा परळी ही बदनामच होती. तिथून लोकांचं स्थलांतर हे चालूच होतं, व्यापाऱ्यांचं स्थलांतर हे चालूच होतं. हे जे काही व्यापारी बोलतात ते उरले सुरले व्यापारी असतील, यांनी तडजोडी केल्या असतील, त्यांच्याशी जे काही त्यांच्या अटी शर्ती असतील ते मान्य केले असतील आणि ते परळीत राहून व्यापार करत असतील. परंतु ज्या लोकांना त्या गोष्टी मान्य नव्हत्या, तडजोड जे करत नव्हते, त्यांना परळी सोडून जावं लागलं. आज परळीमधली अनेक कुटुंब अंबेजोगाईत का राहतात ह्याचं याचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे. आज परळीतली अनेक कुटुंब लातूरसारख्या शहरात का राहतात याचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे. म्हणजे हे तुमच्या वागण्याने, म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा कार्यकाळ असेल किंवा धनंजय मुंडे यांचा कार्यकाळ असेल, या काळात परळी अगोदरच बदनाम झालेली आहे, त्याला कुणीही वेगळं बदनाम करत नाही आहे किंवा नव्यानं बदनाम करत नाही आहे. हे फार पूर्वीपासूनचा विषय आहे आणि याला फक्त पंकजा मुंडे यांचा कार्यकाळ अपवाद होतं. मला तुम्हाला हे पण सांगावं लागेल. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला त्या मुलांना किंवा या व्यापाऱ्यांना जी काही सुधारणा करायची असेल त्या सुधारणेची सुरुवात या सगळ्यांनी आपल्या घरापासून करावी, आपल्या नेत्यांपासून करावी, आपल्या पक्षापासून करावी आणि त्याच्या कार्यकर्त्यापासून करावी. तुम्ही जर तुमच्या घरून ह्या गोष्टीची सुरुवात केली तर इतर लोक आपोआपच तुमची बदनामी करू शकणार नाही आहेत. पण जर तुम्ही नाही सुधारणा केली आणि असंच जर वागत राहिलात तर तुमची अशीच बदनामी होत राहील. मग अशीच जर बदनामी तुमची होत राहिली आणि तुमच्या वागण्याचं सुधारणा नाही झाली तर कृपया तुम्ही दुसऱ्यांना दोष देऊ नका. दुसऱ्यांचा काहीही दोष नाही, ते फक्त तुमच्या वागण्यावरती आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात.